जलजीवन मिशन योजनेला केंद्राकडून मिळणारा निधी वेळेत मिळत नसल्या कारणाने या योजनेचा बोजवारा उडालाय। केंद्राकडून उतरलेला निधी उपलब्ध झाला नाही तर या योजनेतील अनेक कामे अपूर्ण पडण्याची भीती निर्माण झाली आहे। आधीच या योजनेत अनेक ठिकाणी अनियमितता असून आता निधी अभावी योजना रखडली आहे। जलजीवन मिशनचा निधी केंद्राकडून रखडला। जलजीवन मिशनचं काम धीम्या गतीने सुरू। निधी अभावी जलजीवन मिशनच्या कामांवर परिणाम। जलजीवन योजना ही सर्वसामान्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। या योजनेसाठी राज्य सरकारकडून 50% आणि केंद्र सरकारकडून 50% निधी उपलब्ध करण्यात येतो। मात्र आता केंद्राकडून उरलेला निधी मिळत नसल्याने या योजनेतील कामे अर्धवट राहिली आहेत। यापुढे वेळेत निधी मिळाला नाही तर ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे। ही योजना चांगली असून सर्वसामान्यांच्या फायद्याची आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। केंद्राचा निधी हा अजूनपर्यंत या योजनांना पुरवला गेला नसल्यामुळे आज जी काही ठेकेदारांची कामं आहेत, साहित्यांची बिल आहेत, कामगारांचा पगार आहे, हे लोकांच्याकडून आजही केंद्राकडून फंड न आल्यामुळे ते आज ही कामं बंद पडलेली आहेत किंवा आजही कंत्राटदार हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत। जलजीवन योजनेतील काही कामं 50% पूर्ण झाली। निधी मिळाल्यानंतर ती कामं पूर्ण झाल्यावर स्थानिकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे। अशा योजनांना सरकारनं प्राधान्य द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। जलजीवन जे काम चाललेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरनं जवळजवळ 80 ते 90% काम पूर्ण केलेलं आहे। वरून केंद्रातून निधी हा येत नसल्यामुळे हे काम अपूर्ण राहिलेलं आहे। माझी केंद्राला किंवा त्यांना विनंती आहे की इथे निधी टाकून हे काम लवकर मार्गी लावावं व इथे जी जनता आहे त्यांना हे काम पूर्ण करून द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे। कराड तालुक्यात अद्याप काही योजना पूर्ण होणं बाकी असल्याचं कराड पंचायत समितीचे उपअभियंता जयदीप पाटील यांनी सांगितलंय। यामुळे येत्या उन्हाळ्यात त्याचे तीव्र चटके स्थानिकांना बसणार आहेत। कराड तालुक्यामध्ये आता जलजीवन मिशन अंतर्गत 190 योजना मंजूर आहेत। त्यापैकी 117 योजनांची कामं पूर्ण झालेली आहेत। पाणी पुरवठा सुरू होऊन त्या फायनल देखील झालेल्या आहेत। नदीकाठी उद्भव घेतल्याने नवीन ग्रामपंचायतीला दस्त करून जागा विकत घेण्याचा प्रश्न राहिला नाही। नदीकाठीच संबंधित तारडी विभागाची परवानगीने आम्ही तिथे विहिरी केलं। त्यामुळे असे अनेक वेगवेगळे आपण त्याला सोल्युशन्स काढून प्रयत्न केले जातात। सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलजीवन योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे। मात्र केंद्र सरकारकडून उरलेला निधी वेळेत येत नसल्यानं या योजनेला घरघर लागण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे अपुऱ्या स्थितीत असलेल्या या योजनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी केंद्र सरकार उरलेला निधी कधी देणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।